मैत्रिणीनं हा व्हिडिओ शुक्रवार या दिवशीचा होता आणि मी गेलेले कोल्हापुरात कामानिमित्त. आणि मी कधीही तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरला गेले तर अंबाबाईला गेल्याशिवाय मी परत येत नाही. कुठंही जाऊन दे कोल्हापुरात कानाकोपऱ्यात, पण मला अंबाबाईला गेल्याशिवाय म्हणजे चैनच नाही पडत आणि मी शक्यतो तिला गेल्याशिवाय येतच नाही. आणि आज खूप छान अशी चिंतामणी कलरची साडी अंबाबाईला नेसवलेली होती. सगळ्यांनी दर्शन अंबाबाईचं घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात छानशा अशा रांगोळीने केलेली आहे. माझा मेन डोअर पण दाखवते मी असं छोटंसं त्याला तोरण लावलेलं आहे. म्हणजे असं आर्टिफिशियल फुलं आहेत त्याला, आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मोती आणि फुलं प्लॅस्टिकचे असं आहे तर ते लावलेलं आहे. आणि दारामध्ये सुद्धा अशी छानशी फुलंसुद्धा काढलेली आहेत. हे टायमिंग असेल ते सकाळी 6:30 पावणे 7चं असेल, कारण आज देवपूजेला मी लवकर बसलेले होते आणि सगळे देव आधी धुवून घेतले. तर मी देव कशा पद्धतीने, देवांना आंघोळ कशा पद्धतीने घालते हे भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तरीसुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगते की अशी परात घेते मी. आता तुम्ही इथं बुट्टी घ्या, परत ताट घ्या, काहीही घ्या, आणि याच्यामध्ये एखादा डबा वगैरे पालता घातला मोकळा, तुम्ही जो जेवणाचा डबा असतो तो बारका छोटासा, आणि त्याच्यावर एक एक देव ठेवला किंवा छोटासा पाट ठेवला आणि त्याच्यावर एक एक देव ठेवून तुम्ही आंघोळ घातला तरीसुद्धा चालतं. मी तर अशा पद्धतीने प्रत्येक देव सेपरेट आंघोळ घालत असते. आता मी पहिला ते सगळे टाकवर दिसत आहेत तुम्हाला, यल्लमा, मायक्का, परत परसराम, त्यांची धुवून घेतली, त्यांना मळवट भरली, परत सातेसरा धुतल्या. सातेसरांनासुद्धा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि ते सगळं ठेवून दिलं. सगळ्यात आधी ज्या गाद्या वगैरे आहेत त्या सगळ्या बाहेर काढते. सगळा देवारा स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेते. परत गाद्या वगैरे झटकून सगळ्या अंतरते. आणि रोज मी 2 नवीन वस्त्र केलेले आहेत, म्हणजे वेलवेटची. एक लाल कलरचीच आहेत, एक आज अंतरलं की ते काल अंतरलेलं धुवाय काढायचं आणि धुतलेलं परत आज अंतरायचं, असं 2 केलेले आहेत. आणि 2 असे लहान छोटे टॉवेल पण आहे देवांचा, म्हणजे अंग पुसण्यासाठी. तर एक आहे तो देवारा पुसण्यासाठी आहे, आणि एक ही देवांचं जो आपलं अंग असतं आंघोळ करून झाल्यानंतर, तर त्यांना पुसण्यासाठी मी ते ठेवलेलं आहे टॉवेल. आणि वरती पण महाराजांचा जो फोटो आहे तिथं अंतरण्यासाठी पण 2 वस्त्र आहेत. तिथं पण मी रोजच्या रोज वस्त्र बदलते फोटो काढून. तर अशा पद्धतीने स्वच्छता जेवढी देवाऱ्यामध्ये ठेवू तेवढं आपलं म्हणजे चांगलं असतं. कारण आपण घाणीत बसतो का, तर देवांना तर घाणीत का ठेवायचं. आणि एकेकजण देवांना आंघोळ कशी घालतात, तर सगळे देव एकत्र बुट्टीत घालतात, वरनं पाणी वततात आणि धुतात. तर ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, कारण आपण एकाच पाण्याने आंघोळ करतो का सगळी घरातली, म्हणजे कुटुंबातली व्यक्ती प्रत्येकजण वेगवेगळी आंघोळ करतो ना. मग देवांना घालत असताना आपण तसं का घालायचं, तर तसं कधीही घालू नका. तुम्हाला पुण्य लागण्याऐवजी पापच लागत असतं. त्यामुळं आंघोळ घालत असताना असं सेपरेटच आंघोळ घालायची. किती वेळ लागतो, जास्त काही वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की खूप वेळ लागतो, आणि एकेकांच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी वेळ असतो पण देवपूजेसाठी वेळ नसतो. किती जणांच्या तर तोंडातनं मी ऐकलेलं आहे, वेळच नाही, देवपूजेला वेळच नाही, कधी करू असं म्हणत असतात. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टीला वेळ असतो. टी व्ही बघायला वेळ असतो, फिरायला वेळ असतो, जेवायला वेळ असतो, सगळं मोबाईल बघायलासुद्धा तुम्हाला वेळ असतो. फक्त देवपूजेसाठी तुमच्याकडे वेळ नसतो. तर काय उपयोग आहे, लक्षात ठेवा. तर देवपूजेसाठी नक्कीच वेळ काढत जावा. कारण जर तुम्ही देवासाठी वेळ नाही काढला तर देवसुद्धा तुमच्यासाठी वेळ काढत नाही. त्यामुळं देवपूजेसाठी किती वेळ लागतो, एक अर्ध्या पाऊण तासात देवपूजा होते. तर देवपूजा ही रोजच्या रोज करत जावा. आणि आपलं अंगणसुद्धा स्वच्छ असावं, लक्षात ठेवा. कारण दारावरून घराची परीक्षा ही होत असते. भरपूर जणांचं बघितलेलं आहे मी, दारामध्ये चपला ढीग साचलेला असतो. माणसं असतात 2-3 आणि चपला असतात ते 9-10 चपला असतात. कारण की एक माणसाच्या 2-2, 3-3 जोड चपला असतात. त्यामुळं चपलांचा ढीग, मी म्हणते मान्य आहे मला, एक म्हणजे आता कसं मुलांना चपला वगैरे लागतात, पण जर जास्त असल्या तर रोज घालायची चप्पल जी असते ती दारात ठेवायची, आणि कधीतरी घालायच्या चपला ज्या असतात त्या बॉक्समध्ये घालून आत ठेवला तरी चालेल. कधी ज्यावेळी लागतं त्यावेळी तेवढंच बाहेर काढत जावा. चपलांचा ढीग दारामध्ये ठेवत जाऊ नका. कसं असतं बघा, आपल्या दारात रोज 7 वेळा लक्ष्मी येत असते, आणि आपलं दार अंगण जर स्वच्छ असलं
तरच ती घरात येते, लक्षात ठेवा. कारण लक्ष्मीला काय आवडतं, तर लक्ष्मीला स्वच्छता ही खूप आवडते. त्यामुळे रोजच्या रोज दार अंगण स्वच्छ करत जावा. रांगोळी नाही काढायला जमली तरी चालेल, शक्यतो काढत जावा, पण नाही काढायला जमली तरी चालेल, पण अंगण तरी निदान स्वच्छ लोटावं, स्वच्छ असावं. दारात ज्या पायपुसण्या असतील किंवा गॅस पुसलेली जी कपडे असतात बघा, टॉवेल वगैरे, ती दारात वाळत घातलेली असतात, पायपुसण्या वाळत घातलेल्या असतात. आणि दारात जी पायपुसणी टाकतो तीसुद्धा स्वच्छ असावी. कारण की एकेकांच्या पायपुसण्या तर पूर्ण अशा काळवंडलेल्या असतात, इटलेल्या असतात. तर तसं न करता 100 रुपयाला 3 पायपुसण्या येतात, रोज वापरायला काय हरकत आहे. 4-5 दिवसातनं एकदा तरी पायपुसणी बदलत जावा. ती धुवायची, परत दुसरी तिथं टाकायची, असं करत जावा. आणि आपला जो मेन दरवाजा आहे तो सुद्धा स्वच्छ पुसायचा, चौकट स्वच्छ पुसायची. दाराला छोटंसं कसं तोरण लावत जावा, कारण की त्यामुळे दार आपलं खूप छान दिसतं. आणि आपला दरवाजा पुसायचा, त्याच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक शुभ लाभ असं काढायचं. एखादं शुभचिन्ह दरवाजावर लावलेलं असावं, भले ते आर्टिफिशियल असलं तरी चालेल. आणि ज्यांना जमत नाही, परिस्थिती नाही, त्यांनी हळदी कुंकवाने जरी शुभ लाभ स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल. पण आपला मेन दरवाजा जो असतो तो सुद्धा म्हणजे स्वच्छ असावा, उंबरासुद्धा स्वच्छ असावा. कारण तिथूनच आपण आत बाहेर करत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथूनच निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी ही येत असते आणि लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात तिथूनच येत असते. देवपूजा करत असताना देवांना जे आपण खाली काढतो बघा देवपूजेसाठी, त्यावेळी त्यांना देव ठेवायला एक खाली वस्त्र, एखादं ब्लाऊज पीस ठेवला तरीसुद्धा चालेल. आता मी इथं घोंगडं घेतलेलं आहे. ते घोंगडं पण जास्त काय महाग नाही, 90 रुपयाला मी ते घोंगडं घेतलेलं आहे. तर तसलं एखादं घोंगडं घ्या, किंवा नसेल तर 10 रुपयाचा ब्लाऊज पीस हातरला तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यावर देव काढायचे. परत आपल्याला बसायलासुद्धा एखादा आसन घेत जावा, कारण की डायरेक्ट खाली बसून आपण फरशीवर वगैरे बसून देवपूजा करत जाऊ नका. रोजच्या रोज देवपूजा केल्यामुळे किती घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते, करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. आणि देवपूजा ही सकाळी लवकर केलेली कधीही चांगली. तसं तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, फक्त 12 ते 12:30 सोडून. पण कसं असतं, देवपूजा सकाळी झाली की खूप आपल्या घरातलं वातावरणच चेंज होतं. एक ज्या प्रसन्न लहरी असतील बघा आपल्या घरामध्ये, त्या वेगळ्याच येतात. आणि ही जी देवपूजेची भांडी आहेत, तांबे असतील किंवा जो मंगल कलश असेल, ते रोजच्या रोज घासायचा. आता मी इथं रोजच्या रोज घासते, तरीसुद्धा तांब्याची ते अवस्था बघा कशी आहे. कारण की आता आभाळ येतं, आभाळ आले की असं तांब्या पितळेच्या भांड्यांवर डाग हे पडतातच. म्हणून जरा जरी हात फिरवला, आता बघू शकता इथं जरासा हात फिरवला आहे मी, तरीसुद्धा लगेच ते चकचकीत निघतात. का निघतात, तर मी ती रोज घासत असते. रोजच्या रोज जर तुम्ही असा हात फिरवला तर ती भांडी व्यवस्थितच निघतात. किती वेळ लागते, एक 10 मिनटामध्ये होऊन जातं सगळं. पण तेवढ्या 10 मिनटातसुद्धा आपण खूप कंटाळा करतो. त्यामुळं एकेकजण देवपूजा करतात आणि ही जी भांडी असतात ही अशीच खळबळून ठेवतात, धुतात, आणि ते अजिबात कळा काढतं, लक्षात ठेवा. एकेकांचं ते मंगल कलश वगैरे बघितला तर ते नारळ पण पूर्ण असा जळबट झालेला असतो, आणि तांब्यासुद्धा पूर्ण काळवंडलेला असतो. तसं न करता नारळसुद्धा रोजच्या रोज स्वच्छ पाण्याने धुवायचा. आणि ज्या कळशी वगैरे असेल, तांबे वगैरे असेल, ते सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ धुवून मग त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. आता हे एकामध्ये मी मंगल कलश भरून ठेवते, तर दुसरा तांबे आहे तो देवघरामध्ये पाणी प्यायला भरून ठेवते. आणि हे छोटा तांबे आहे तो महाराजांच्या फोटोसमोर पाणी पिण्यासाठी भरून ठेवते. अशा पद्धतीने सगळी भांडी मी रोजच्या रोज घासत असते. आता मंगल कलशाला पाणी मी इथले घेते, पण महाराजांना वगैरे प्यायला जे असतं ते आपण पितो तेच पाणी मी भरून ठेवते. आणि किती छान निघलेले आहेत, बघू शकता. देवपूजेला आमच्या घरात कमीत कमी तास ते 1.5 तास लागतो, आणि एकट्याने केलं तर जास्तच वेळ लागतो. आणि त्यानंतर सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळत जावा. कापरामुळे सुद्धा ऑक्सिजन लेवल घरामध्ये वाढते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वेगळीच येते. छोटीशी घसना प्रार्थना करत जावा. देवपूजा झाल्यानंतर
काही नाही जमलं तुम्हाला समजा दिवसभरात, तर संध्याकाळी जेवून खाऊन जरी तुम्ही बसला संध्याकाळी 10 वाजता देवाचं नामस्मरण करत, तरी काही देव तुम्हाला म्हणणार नाही आता बसू नको उठ म्हणून, जेवून का बसल्यास उठ असं काही म्हणणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही कधीही देवाचं नाव घ्या. संध्याकाळी झोपताना जरी तुम्ही एक 5-10 मिनटं देवासाठी काढला नामस्मरणासाठी तरीसुद्धा चालेल. आणि फायनली माझी आजची देवपूजा मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मी देवपूजा करते. आणि मी माहितीच आहे तुम्हाला की माझ्या देवघरामध्ये एकही फूल नसतं. कारण का सांगू, मी कुणाच्या झाडाला हात लावत नाही आणि कुणाची फुलं वगैरे मी चोरून अशी तोडून आणत नाही. जर मिळाली विकत तर आणते. आणि विकत जरी मिळाली तर आमच्या देवांना खूप फुलं लागतात आणि 10 रुपयाची 20 रुपयाची फुलं थोडीशीच येतात. त्यामुळे मी शक्यतो आणतच नाही. कधी तरच असं आणते देवांना फुलं आणि घालते. कारण मी देवांना आधीच सांगितलेलं आहे मला अशी प्रशस्त जागा कुठेतरी करून द्या, मग मी तिथं झाडे भरपूर अशी लावते आणि तुम्हाला फुलं घालते. आणि देव पण बिचारा काय फुलं वगैरे मागत नाही. तो साधा आपल्या भक्तीचा म्हणजे हे भुकेला आहे. आपण साधा हात जरी जोडला तर जोडला तरीसुद्धा तो त्याच्यापर्यंत पोहोचला जातो. माणसाचीच अशी भावना आहे की मला फुलं पाहिजेत, हे पाहिजेत आणि ते पाहिजेत. कसं असतं, प्रत्येकानं आपल्या देवांसाठी झाडंही लावलेली असतात आणि आपण जायचं आणि ती उठायच्या आधी जाऊन सगळं तोडून आणायचं. मग ती उठल्यानंतर कोण म्हणजे तोडून नेलं म्हणून ती म्हणजे मनातल्या मनात शिव्या देणार, परत काहीतरी बोलणार वाईट वगैरे. तर कशाला आणायची आपण? शेवटी त्यांनी पण त्यांच्या देवालाच घालणार. त्यांनी घातलं काय आणि आपण घातलं काय एकच असतं. लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा नाही घातलेली बरी. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ होता तो शुक्रवार या दिवशीचा होता. आणि अशी होती माझी आजची देवपूजा. देवपूजेसंदर्भातली छोटीशी माहिती होती. आता भरपूर जण देवपूजा झाल्यानंतर चांगले चांगले असे धूप लावतात, भरभर धूर होतो त्याचा. परत उदबत्ती लावतात, काय 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 लय लावतात. पण तेवढं न करता एखादी उदबत्ती लावला, प्रेमाने एकदम असं मनापासून तुमच्या हृदयातून नमस्कार केला देवाला तरीसुद्धा चालेल. महागडे धूप किंवा सुवासिक अगरबत्ती आणून लावायची काहीही गरज नाही, लक्षात ठेवा. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझी आजची देवपूजासुद्धा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.